लहानपणी सण आले की दुकानाच्या काचीतून दिसणारा तो जाळीदार रसरशीत घेवर किती सुंदर दिसायचा ना. तेव्हा नेहमी वाटायचं एवढी बारीक जाळी पडणं घरात शक्यच नाही. पण एका श्रावणात ठरवलं, चला आपणही घरी प्रयत्न करून बघूया. जेव्हा मी पहिल्यांदा हा बनवला तेव्हा मला समजलं की काही सोप्या टिप्स पाळल्या की हे अजिबात अवघड नाही. सणासुदीच्या दिवसांसाठी कुरकुरीत घेवर आणि त्यावर मलाईदार रबडी, काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. नमस्कार मंडळी, मी सोनल आणि खमन कट्टा बाय सोनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने राजस्थानी मलाई घेवर. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका कढईत 1 लिटर फुल क्रीम दूध उकळायला ठेवूया. दूध ओतण्यापूर्वी कढईत चमचाभर पाणी टाकायचं, ज्यामुळे दूध तळाला करपत किंवा जळत नाही. सुरुवातीला गॅस फुल ठेवून दुधाला एक छान उकळी काढून घेऊ आणि उकळी आली की गॅस मध्यम ते बारीक करून दूध हळूहळू आटू देऊ. दुधावर जशी जशी साय येईल तशी ती चमच्याने कढईच्या कडेला चिटकवत दूध आटवून घेऊ. दुधाचा सुवास घरात दरवळायला लागला आणि दूध निम्मा आटलं की यात 3 चमचे साखर, छान सुवासासाठी वेलची पूड आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर अजून थोडा वेळ उकळून घेऊ. आता कढईची सगळी साय खरवडून दुधात एकत्र करून घेऊ. रबडी आता थोडी पातळ दिसते आहे, पण गॅस बंद करून ती रूम टेम्परेचरवर आली की आपोआप छान घट्ट होते. ही मलाईदार रबडी आता पूर्णपणे थंड करून घेऊ. हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपण घेवरसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. साहित्य अगदी प्रमाणात घ्यायचं म्हणजे घेवर अगदी परफेक्ट होतात. त्यासाठी 1 कप मैदा, 3 चमचे तूप, लिंबू, 1 चमचा बेसन पीठ आणि 3 ते 4 बर्फाचे खडे. घेवर बनवण्यासाठी हाताने तूप फेटायची अजिबात गरज नाही. इथे मी 3 चमचे साजूक तूप फक्त वितळून घेते. हे तूप एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात 3 ते 4 बर्फाचे खडे टाकून घेऊ आणि पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. तुम्ही बघू शकतात काही सेकंदातच तूप अगदी मऊ क्रीम सारखं झालं आहे. यातलं बर्फाचं एक्स्ट्रा पाणी बाजूला काढून घेऊ. आता हा 1 कप मैदा 3 वेळेस थोडा थोडा करून टाकून घेते. पहिले 2 चमचे मैदा टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेते. नंतर दुसऱ्या बॅचमध्ये परत 2 चमचे मैदा टाकून फिरवून घेऊ आणि तिसऱ्या बॅचमध्ये उरलेला मैदा आणि 1 चमचा बेसन पीठ टाकून छान रवाळ फिरवून घेऊ. तुम्ही बघू शकता छान असं रवाळ टेक्स्चर आलं आहे. सगळा मैदा तुपात व्यवस्थित मिक्स झाला की मग सगळ्यात शेवटी एकदम गार पाणी घालायचं. इथे मी 1 कप मैद्यासाठी 2.5 कप एकदम गार पाणी वापरलं आहे. हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्याचसोबत 1 चमचा लिंबाचा रस घालून छान पातळ स्मूथ बॅटर तयार करून घेऊ. आपलं घेवरचं बॅटर मस्त तयार झालं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये किंवा पायपिंग बॅगमध्ये टाकून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ. इथे मी कढईत तेल घेतलंय आणि त्यात घेवरची रिंग ठेवली आहे. रिंग नसेल तर अशा खोलगट पातेल्यातही आपण करू शकतो किंवा आप्पे पॅनमध्येही छोटे छोटे घेवर छान होतात. गॅस जवळ नेहमी उष्णता असते, त्यामुळे बॅटर तळताना सतत थंडच राहण्यासाठी मी एका मोठ्या बाउलमध्ये बर्फ आणि पाणी घेतलंय. इथे मी तेल कडकडीत तापवून घेतलंय. आता चमच्याने थोडं बॅटर घेऊन रिंगच्या मध्यभागी उंचावरून सोडते. फेस शांत झाला की पुन्हा 1 चमचा बॅटर सोडते. असं मी 5 ते 6 वेळा सोडून घेते. अशा एका स्टिकने किंवा लाटण्याने होल मोकळं ठेवायचं. चमच्याने कढईतलं गरम तेल घेवरच्या वरून थोडं थोडं सोडायचं, म्हणजे घेवरवरच्या बाजूने छान एकसारखा तळला जातो. बघू शकता मस्त असा हलका सोनेरी कलर आला आहे. आता आपण स्टिकच्या साहाय्याने उचलून एका जाळीवर ठेवू, जेणेकरून त्यातील अतिरिक्त तेल पूर्णपणे निथळून जाईल. ह्या ट्रिकने सगळे घेवर तयार करून घेते. इथे मी एका भांड्यात अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी एकत्र करून गॅसवर ठेवते. साखर पूर्ण वितळल्यावर यात मी 4 ते 5 थेंब लिंबाचा रस घालते, ज्यामुळे पाकाचे नंतर शुगर क्रिस्टल तयार होत नाहीत आणि पाक छान रसरशीत राहतो. हे मंद आचेवर 3-4 मिनिटं उकळू देऊ. हे घट्ट झालं की आपण बोटाच्या साहाय्याने चेक करू. हलकी एक तार दिसायला लागली की गॅस बंद करते आणि पाक हलका कोमट करून घेते. मस्त अशी आपण प्लेटिंग तयार करून घेऊ.
तयार कुरकुरीत घेवरवर मी चमच्याने हलका कोमट पाक पसरवून घेते. आता यावर आपण घालू भरपूर थंडगार दाणेदार मलाई रबडी. वरून थोडे ड्रायफ्रुट्स टाकून मस्त गार्निशिंग करून घेते. वा, काय दिसतो आहे अगदी दुकानासारखा राजेशाही घेवर. खाताना तोंडात विरघळणारी रबडी आणि कुरकुरीत जाळी असलेला घेवर. आहा, काय अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. ही रेसिपी कधी ट्राय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या खमंग कट्टा बाय सोनल परिवारात नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.